टीव्हीवर एक्सक्लुझिव्ह फुटेज जे आहे ते आपण पाहताय। सीसीटीव्ही फुटेज जे समोर आलेलं आहे, जो अजूनही फरार आहे तो सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। कृष्णा आंधळेचा तपास अजूनही घेतला जातोय, त्याच्या मागावर आहेत पोलीस, मात्र अजूनही त्याचा तपास काही लागत नाहीये, त्याच्यावर सुद्धा मकोका लावण्यात आलेला आहे। तर कराड सोबत या दृश्यांमध्ये आपण पाहताय बालाजी तांदळे, त्याच्यानंतर सुदर्शन घुले, प्रतीक घुले, विष्णू चाटे असे सर्वच आरोपी ज्यांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे, ते आरोपी एकाच ठिकाणी एकाच फ्रेममध्ये काही पोलीस अधिकारी सुद्धा यावेळेला उपस्थित असल्याचं समोर आलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडे। कृष्णा, वृषाली आपण पाहतोय की हे सगळे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते येत्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे असणार आहेत, कारण कोर्टासमोर जेव्हा हे सगळे डिजिटल पुरावे मांडण्यात येतील त्यावेळेला धमकी दिल्याची वेळ आणि त्यानंतर सगळ्या आरोपींचं पुढच्या अर्ध्या तासामध्ये एकत्रित असणं, म्हणजे एकाच ठिकाणी हे सगळे आरोपी बसलेले होते तेव्हाच हा फोन कॉल झालेला होता, कारण तशा पद्धतीची कॉल हिस्ट्री जी आहे ती आवादा कंपनीचे प्रकल्प अधिकारी संजय शिंदे यांनी सीआयडीला दिलेली होती आणि तेव्हा जे काही फोन आलेला होता त्याचे सगळे कॉल रेकॉर्डिंग सुद्धा जे आहेत ते सीआयडीच्या ताब्यामध्ये आहेत। याच सीआयडीच्या तपासाच्या अनुषंगाने वाल्मिक कराडचे जे व्हॉइस सॅम्पल घेण्यात आलेले होते ते सुद्धा सगळे मॅच करून बघितले जात आहेत आणि त्याच वेळेला हे सगळे आरोपी जे आहेत, फक्त आतापर्यंतचा घटनाक्रम जो मांडला जात होता त्यानुसार विष्णू चाटेच्या फोनवरून वाल्मिक कराडनं फक्त खंडीसाठी धमकी दिल्याचा उल्लेख 29 नोव्हेंबरचा होता, मात्र आता हे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट होत आहे की फक्त वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे एकत्रित नव्हते, तर त्याच वेळेला सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे हे सगळे आरोपी त्यावेळेला एकत्रित होते आणि त्याच वेळेला या सगळ्या आरोपींनी मिळून खंडणीचा कट शिजवला होता आणि त्यानुसार 2 कोटी रुपयांची मागणी जी आहे ती आवादा कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडून मागण्याचं जे काही नियोजन आहे त्या सगळ्या आरोपींनी केलेलं होतं। त्यानुसार सुदर्शन घुले, वाल्मिक कराड, विष्णू चाटे या सगळ्यांनी पहिल्यांदा फोन केला, संजय शिंदेनं धमकावलं, 2 कोटी रुपयांची मागणी केली आणि त्यानंतर मस्साजोगच्या त्या आवादा कंपनीच्या प्रकल्पाच्या ठिकाणी सुदर्शन घुले आपल्या साथीदारांसह गेला आणि त्यानं आवादा कंपनीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना धमकावायला सुरुवात केली। या सगळा घटनाक्रम त्या दिवशीचा पाहिला तर धमकी देताना वाल्मिक कराड याच्यासोबत सगळे हत्येतले आरोपी होते असं स्पष्ट होतं आहे आणि खंडणीच्या प्रकरणाबरोबरच जे 6 तारखेला जो काही राडा झाला त्यावेळेला संतोष देशमुख आणि मस्साजोगचे सगळे ग्रामस्थ हे त्यावेळेला मध्ये पडले, त्यांनी सुदर्शन घुले आणि सगळ्यांना हटकवून लावलं आणि त्यांच्यावरती गुन्हा सुद्धा दाखल केला। मात्र या सगळ्याचा बदला म्हणून किंवा खंडणीच्या प्रकरणामध्ये अडथळा ठरत होते म्हणून संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्लॅनिंग शिजलं, ते सुद्धा वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या 3 आरोपींमध्ये आतापर्यंत जे काही फोन कॉल झालेले आहेत त्यानुसार सीआयडी जो दावा करते त्यानुसार हत्येच्या वेळी, हत्येच्या आधी आणि हत्येच्या नंतर या तिन्ही वेळेला एकमेकांच्या संपर्कात तिन्ही आरोपी होते, ज्यामध्ये वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांचे फोन रेकॉर्ड किंवा सीडीआर जे मिळालेले आहेत त्यामध्ये या सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते असं सीआयडीने म्हटलेलं आहे। त्यामुळे खंडणीच्या प्रकरणाची सुरुवात ज्या दिवशी झाली म्हणजे 29 नोव्हेंबर 2024 त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज पाहता येत्या काळात ज्या काही घटना घडल्या किंवा 29 नोव्हेंबरच्या मधल्या काळामध्ये 9 तारखेला जी काही हत्या संतोष देशमुखांची झाली त्या मधल्या काळामध्ये हे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते आणि खंडणीमध्ये अडथळा ठरत होते म्हणून संतोष देशमुखांच्या आरोपीने हत्या केली आणि त्यानंतर आरोपी फरार झाले। हा सगळा घटनाक्रम अशाच पद्धतीचा आहे, त्यामुळे वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि त्याचबरोबर फरार असलेला कृष्णा आंधळे हे 29 नोव्हेंबरला एका दुकानामध्ये विष्णू चाटेच्या कार्यालयाच्या अगदी बाजूला एकत्रितपणे होते, तिथूनच खंडणीसाठी पहिला फोन करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना जाऊन धमकावला असेल किंवा तिथल्या प्रकल्प अधिकाऱ्यांना जाऊन देण्याची धमकी असेल ही सुदर्शन घुले आणि त्याच्या सहकार्याने पार पडली। मात्र 9 तारखेला संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली आणि त्यावेळेला सुद्धा वाल्मिक कराड, विष्णू चाटे हे सुदर्शन घुलेच्या संपर्कामध्ये होते असं सीडीआर सांगतोय। त्यामुळे हे सगळे डिजिटल पुरावे येत्या काळामध्ये कोर्टामध्ये अत्यंत महत्त्वाचे पुरावे ठरणार आहेत। या मकोकामधल्या सगळ्या आरोपींना येत्या काळामध्ये काय शिक्षा होते हे पाहणं महत्त्वाचं असणारच। मात्र खटला ज्या वेळेला उभा राहील आणि खटल्याच्या वेळेला ज्यावेळी कोर्टासमोर पुरावे मांडण्याची वेळ येईल त्यावेळेला सीआयडी हे एक एक करून पुरावे सगळे मांडेल। सगळ्यात महत्त्वाचं संतोष देशमुखांची ज्यावेळेला निर्गुणपणे हत्या करण्यात येत होती त्यावेळेचे सुद्धा काही व्हिडिओ जे आहेत त्या आरोपींनी रेकॉर्ड केलेले होते ते सुद्धा व्हिडिओ सीआयडीच्या हाती आहेत। त्यामुळे या आरोपींच्या विरोधामध्ये एक एक ठोस पुरावे आतापर्यंत समोर येताना पाहायला मिळत आहेत। फक्त सीडीआरच नाही तर खंडणीच्या वेळेला सगळे आरोपी एकत्रित होते याचं टॉवर लोकेशन, त्याचबरोबर आता समोर आलेला हा सीसीटीव्ही व्हिडिओ आणि हत्येच्या वेळेला सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते त्याचं सीडीआर, असे अनेक असंख्य डिजिटल पुरावे जे आहेत ते आता सीआयडीच्या हाती लागलेले आहेत। त्यामुळे येत्या काळामध्ये या आरोपींच्या विरोधामध्ये हे भक्कम पुरावे ठरवू शकतात आणि खटला ज्यावेळेला उभा राहील किंवा खटला चालेल मकोकाच्या वेगवेगळ्या जे काही प्रोव्हिजन आहेत त्यानुसार प्रत्येकाचा रोल ज्यावेळेला निश्चित केला जाईल
त्यावेळेला सगळ्या आरोपींच्या विरोधामध्ये हे पुरावे महत्त्वाचे मानले जातील, कोर्टामध्ये हे सगळे पुरावे सादर केले जातील आणि त्यानुसार आरोपींना येत्या काळामध्ये कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र डिजिटल पुरावे मोठ्या प्रमाणामध्ये सीआयडीच्या हाती आहेत, ज्यामध्ये आरोपी हे एकमेकांच्या सोबत होते आणि त्यांचं सीडीआर लोकेशन हे सुद्धा एकमेकांच्या सोबत असल्याचं स्पष्टपणे दाखवत आहे। त्यामुळे हत्येचा आणि खंडणीचा कट शिजवताना सगळे आरोपी एकमेकांच्या सोबत राहून यांनी पद्धतशीरपणे आखणी केली। पहिल्यांदा खंडणीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अवादा कंपनीचे जे काही अधिकारी आहेत त्यांना धमकावलं आणि त्यानंतर काही करून सुद्धा खंडणी मिळत नाहीये हे पाहता संतोष देशमुख जे मसाजोगचे सरपंच होते ते या खंडणीमध्ये अडथळा ठरत होते, म्हणूनच 9 तारखेला त्यांची निर्गुणपणे हत्या केल्याचं सुद्धा सीआयडीने आतापर्यंत म्हटलेलं आहे। त्यामुळे या आरोपींच्या विरोधामध्ये हा सीसीटीव्ही हा अत्यंत महत्त्वाचा पुरावा मानला जाईल आणि येत्या काळामध्ये कोर्टात ज्यावेळेला खटला सुरू होईल त्यावेळेला हा पुरावा सीआयडीकडून कोर्टासमोर ठेवून धमकीचा फोन आलेली ती वेळ आणि सीआयडीच्या तपासामध्ये समोर आलेला हा सीसीटीव्ही फुटेजची वेळ हे एकत्रितपणे कोर्टासमोर मांडून त्या पद्धतीने सीआयडी आपल्या बाबी कोर्टामध्ये स्पष्ट करेल। मात्र वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, कृष्णा आंधळे हे सगळे आरोपी 29 तारखेला एकत्रित होते हे आता या सीसीटीव्ही मधून समोर आलेलं आहे। नक्कीच कृष्णा